अनुदान घोटाळ्यातील तलाठी सुलानेचा मदत करणारा एजंट नागलोटला अटक. पोलिसांची कारवाई, न्यायालयीन कोठडीत रवानगी. अटकेतील 13वा आरोपी. नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका एजंटला अटक केली आहे. सुरेश गिरधर नागलोट, वय 44, राहणार धनगर पिंपळगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शेतात अद्रकाला पाणी देत असताना त्याला पकडण्यात आले. 4 दिवसापूर्वी अटक केलेला तलाठी पवनसिंग सुलानेला तो शेतकरी खातेदाराची माहिती पुरवत असल्याचे त्याच्या चौकशीतून पुढे आले आहे. न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. नागलोट हा सुलानेचा नातेवाईक असून तो बोगस अनुदान लाटण्यासाठी मदत करत होता. त्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री, वैजापूर तालुक्यातील नातलगाची नावे व आधार कार्ड क्रमांक सुलाने याला दिले होते. तर ती नावे पोर्टलवर अपलोड करून त्या माध्यमातून सुलाने अनुदान लाटत होता. पोलीस कोठडी दरम्यान सुलाने याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी नागलोटला त्याच्या शेतातून अटक केली आहे. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने केलेली आहे. तर आरोपी सुलाने हा नागलोट याला गाडीच्या पेट्रोलसाठी फक्त 500 रुपये देत व त्या बदल्यात नातेवाईकाकडून आधार कार्ड, बँक खाते क्रमांक घेऊन येण्याचे सांगत. यातील बहुतांश खाती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून तीसुद्धा नातेवाईकाचीच आहे. त्यामुळे शासनाची नेमकी किती रक्कम बोगस पद्धतीने लाटली गेली याचा तपास पोलीस करतायत, अशी माहिती तपासी अधिकारी मिथुन घुगे यांनी दिली आहे.